विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या लेक्चरच्या माध्यमातून आपण जीवशास्त्रामधला एक महत्त्वाचा असा भाग, खरं तर जीवशास्त्र 2 विभागांमध्ये विभागलं जातं. पहिलं म्हणजे वनस्पतीशास्त्र आणि दुसरं म्हणजे प्राणीशास्त्र. तर आज आपण वनस्पतीशास्त्र हा जो काही घटक आहे, सब ब्रँच जी काही आहे जीवशास्त्रामधली, तर ती अभ्यासणार आहोत. वनस्पतीशास्त्रालाच आणखी एक नाव आहे ते म्हणजे बॉटनी. त्याच्यामध्ये वनस्पतींचा अभ्यास केला जातो. आता खरं तर वनस्पतींचं वर्गीकरण हा घटक जेव्हा आपण अभ्यासत असतो, तेव्हा वनस्पतींचं सर्वंकष असं वर्गीकरण आपण पाहिलेलं आहे. क्रिप्टोगॅम, फॅनोरोगॅम, क्रिप्टोगॅममध्ये पुन्हा क्रिप्टोगॅममध्ये थॅलोफाइटा, ब्रायोफाइटा, टेरिडोफाइटा, फॅनोरोगॅम्सच्या बाबत जर बघितलं तर जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म. म्हणजे जसं प्राण्यांच्या हजारो लाखो स्पीसीज आहेत, तर तशाच त्यापेक्षा थोड्याशा कमी स्पीसीज ज्या आहेत, तर त्या वनस्पतींच्या आहेत. बरोबर आहे. तर आता या वनस्पतींचं एकंदर अॅनाटॉमी कशी असते, या वनस्पतींची फिजिओलॉजी म्हणजेच कार्यप्रणाली कशी असते, हे समजून देखील घेणं आवश्यक आहे. आणि हेच नेमकं आपण वनस्पतीशास्त्र म्हणजेच बॉटनीमध्ये अभ्यासत असतो. बॉटनीवर खूप साऱ्या लोकांनी संशोधन केलेलं आहे. जे लोक बॉटनीवर संशोधन करतात, तर त्यांना बॉटनिस्ट म्हटलं जातं, वनस्पती शास्त्रज्ञ. या दृष्टीनं सगळ्यात अग्रक्रम जो काही द्यावा लागतो, तर तो थिओफ्रास्टस यांना. सर्वात प्रथम त्यांनी वनस्पतींवर मोठ्या प्रमाणामध्ये संशोधन केलं आणि म्हणूनच फादर ऑफ बॉटनी हा जो सन्मान दिला जातो, तर तो थिओफ्रास्टस यांना. त्यांचा कालावधी देखील फार जुना आहे बघा. इसवी सन पूर्व 371 ते 287 हा त्यांचा कालावधी आहे. भारताच्या बाबत जर बघितलं तर भारतामध्ये देखील आयुर्वेद असो किंवा या ठिकाणी चरक संहिता, सुश्रुत संहिता यासारख्या ग्रंथांमध्ये स्पेशली हर्बल प्लांट्स जे काही असतात, औषधी वनस्पती, तर त्यांचा खूप जास्त बारकाईनं विचार केलेला आहे. त्यांच्यातील रसायनांविषयी देखील चिकित्सा केलेली आहे. ओके. तर इथं या ठिकाणी स्पेशली थिओफ्रास्टस यांच्याबाबत जर बघितलं तर त्यांना वनस्पतीशास्त्राचे जनक म्हणतात आणि त्यासोबतच हिस्टोरिया प्लॅन्टरम नावाचं पुस्तक जे आहे, तर ते त्यांनीच त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. आता या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर याच्यामध्ये पुढचा जो काही आपल्याला अभ्यास करायचा आहे, तर तो म्हणजे वनस्पतींमध्ये ट्रान्सपोर्टेशन कसं होतं. वनस्पतींमध्ये 2 गोष्टींचं ट्रान्सपोर्टेशन हे प्रामुख्याने आपल्याला विचारात घ्यावं लागतं. एक म्हणजे अन्न. कुठं तयार होतं रे वनस्पतींमध्ये अन्न? ते तयार होतं पानांमध्ये. आणि दुसरं जे काही आहे, तर ते म्हणजे पाणी आणि या ठिकाणी काय बरं, खनिजे म्हणजेच वॉटर प्लस मिनरल्स यांचं ट्रान्सपोर्टेशन. आणि या दोघांच्या ट्रान्सपोर्टेशनसाठी वनस्पतींमध्ये स्वतंत्र अशा वहन प्रणाली म्हणजेच ट्रान्सपोर्टिंग ट्रान्सपोर्टिंग सिस्टीम जे आहेत, तर त्या विकसित झालेल्या आहेत. अन्नाचं वहन जे आहे ना, तर ते वनस्पतींमध्ये फ्लोएम नावाच्या एका कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यूच्या माध्यमातून होत असतं. आणि पाणी आणि खनिजे हे जे काही आहे, तर यांचं वहन हे झायलम मधून होत असतं. हे लक्षात ठेवा तुम्ही. झायलम, ज्याला जलवाहिन्या म्हटलं जातं मराठीमध्ये, तर त्यामधून पाणी आणि खनिज यांचं मिश्रण हे वाहत आहे. कुणीकडून? मुळांकडून टोकाकडं. युनिडायरेक्शनल फ्लो असतो. याविषयी आपल्याला सखोलपणे पाहायचंच आहे. विशेषतः ऊती नावाचा घटक जेव्हा आपण अभ्यासतो, तिथं ते विशेषतः आपल्याला प्रामुख्यानं डिटेलमध्ये अभ्यासावं लागतं. आणि इथं अन्न जे काही आहे, तर अन्नाचं वहन हे फ्लोएम मधून होत असतं. याला रसवाहिन्या या नावानं मराठीत ओळखलं जातं. आता मुळात थोडंसं आपण या ठिकाणी वनस्पतींमधील पाण्याचे वहन या घटकाला त्या ठिकाणी प्रायोरिटी देऊ. पाण्याचं वहन करायचं असेल तर साहजिकच पाणी मुळात जमिनीमधून ऍब्झॉर्ब करावं लागतं आणि जमिनीमधून ऍब्झॉर्ब करण्याचं काम हे मुळांवाटं होतं. म्हणजे जरी वरतून भरपूर पाऊस पडत असला तरी देखील पानं पाणी ऍब्झॉर्ब करत नाहीत. ते काम मुळच करतात आणि मुळांमध्ये प्रॉपर त्या ठिकाणी हेअर लाईक सेल्स असतात. ओके. तर त्यांच्यामधून हे वॉटर ऍब्झॉर्प्शन होतं. पाणी मुळांद्वारे केसाळ भागातून, ज्यांना रूट हेअर्स म्हणतात, तर त्याच्यामधून शोषलं जातं आणि ऑस्मोसिस या प्रक्रियेद्वारे पाणी हे मातीतील द्रावणातून मुळांच्या पेशींमध्ये येतं. एकदा ते मुळांच्या पेशी पासून ते झायलम पर्यंत आलं की झायलम पासून मात्र ते 3 महत्वाच्या वेगवेगळ्या पद्धतींनी किंवा वेगवेगळ्या फिजिक्स मधल्या थिअरीनुसार ते वर चढतं. कॅपिलरी ऍक्शन थिअरी आहे, ट्रान्सपायरेशनल पूल थिअरी आहे आणि रूट प्रेशर थिअरी. जर तुम्हाला विचारलं की बाबांनो, मुळांपासून ते अगदी उंच अशा झाडांच्या टोकापर्यंत हे पाणी जातं कसं? काही इथं तळाला मोटार तर लावलेली नसते. असं तर बिलकुल काही नसतं. मग तरी देखील हे पाणी वर जातं, त्याचं कारण फिजिक्स मधल्या 3 तत्वांचा उपयोग इथं होतो. एक म्हणजे मूलदाब, म्हणजेच ह्याला रूट प्रेशर म्हटलं जातं.
काय बरं? रूट प्रेशर. दुसरं आहे ट्रान्सपायरेशनल पूल थेरी. ट्रान्सपायरेशन, ठीक आहे, ट्रान्सपायरेशन पूल थेरी म्हटलं जातं. आणि तिसरं जे आहे तर ते केशाकर्षणीय दाब, ज्याला कॅपिलरी ऍक्शन या नावानं ओळखले जातं. तर हे तीनही वेगवेगळ्या प्रणाली किंवा तत्व हे तुम्हाला माहिती पाहिजे. अगदी 100-100 मीटर उंचीचे वृक्ष आपल्याला पृथ्वीवर पाहायला भेटतात आणि या एवढ्या उंच वृक्षांमध्ये पाणी अगदी मुळापासून वरपर्यंत जाणं हे खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी पुढचं जे काही आहे तर ते म्हणजे कंडक्शन. शोषलेले पाणी हे साहजिकच म्हणजे ऍब्झॉर्प्शन झालं, ऑस्मोसिसचा रोल तिथं पाहिला आपण. आता झायलमच्या माध्यमातून ते वर जातं, त्यासाठी आवश्यक असणाऱ्या थिअरी आपण ऑलरेडी पाहिलेल्या आहेत. ट्रान्सपायरेशनल पूल थेरी. त्याच्यामध्ये ट्रान्सपायरेशनल पूल थेरीमध्ये एक महत्वाची गोष्ट होते बघा मित्रांनो. इथं जे काही वर पानं असतात ना, या पानांवर छोटे छोटे छिद्र असतात, ज्याला पर्णरंध्रे म्हणतात. काय म्हणतात बरं? पर्णरंध्रे. आणि इंग्लिशमध्ये जर बघितलं तर याला स्टोमॅटा म्हणतात. हे स्टोमॅटा जेव्हा ओपन होतात तेव्हा इथं पानांपर्यंत पोहोचलेलं जे वॉटर आहे ना, तर त्याचं बाष्पीभवन होतं, ते बाहेर पडतं आणि एक प्रकारे इथं व्हॅक्यूम तयार होतो, पोकळी निर्माण होते आणि हीच पोकळी लो प्रेशर झोन तयार करते. साहजिकच खाली हाय प्रेशर असतं, हाय प्रेशर टू लो प्रेशर पाणी हे वर चढत जातं. त्यानंतर या ठिकाणी टेन्शन थेरी जी काही आहे तर ह्यालाच कॅपिलरी ऍक्शन थेरी देखील आपण म्हणत असतो, ज्यामध्ये ऍडेझिव्ह फोर्स आणि कोहेझिव्ह फोर्स हे महत्वाचा रोल प्ले करतात. ओके, त्यामध्ये आणखी एक गोष्ट इथं लिहायची राहिलेली आहे ती म्हणजे रूट प्रेशर थेरी, मूलदाब. ठीक आहे, मुळांमधल्या पेशी ज्या आहेत तर त्यांच्यामध्ये जेव्हा पाणी पूर्णतः भरतं ना, तेव्हा त्या पेशींमध्ये एक टर्जिडिटी निर्माण होते, त्या पेशी फुगतात आणि त्याचा परिणाम असा होतो की त्यांच्या वरच्या पेशीकडं या पाण्याचं वहन होतं. ती वरची पेशी देखील पूर्णतः जेव्हा टर्जिड होते, फुगते, तेव्हा ती तिच्या वरच्या पेशीकडे पाणी ट्रान्सफर करते आणि साधारणतः या पद्धतीनं 5 ते 10 फुटापर्यंत पाण्याचं अँटी ग्रॅव्हिटेशन पद्धतीनं वहन वरच्या दिशेला होत असतं. आलं का लक्षात? त्याच्यानंतर या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन. आता डिस्ट्रीब्युशन म्हणजेच वितरण काय असतं? तर इथं खोडातील झायलम वाहिन्यांतून पाणी पानांपर्यंत पोहोचतं आणि साहजिकच या ठिकाणी प्रकाश संश्लेषण, बाष्पोत्सर्जन, पेशींना ताजे तवाने राखण्यासाठी हे पाणी वाहिल्या जातं, वापरल्या जातं. डिस्ट्रीब्युशन साहजिकच विथ द हेल्प ऑफ झायलमच होत असतं. अगदी त्या प्रत्येक पानांपर्यंत या झायलमचं नेटवर्क आहे. सगळ्यात महत्वाचं जे काही काम होतं तर ते म्हणजे ऍब्झॉर्प्शन आणि कंडक्शन. ऍब्झॉर्प्शन म्हणजे मुळांद्वारे जमिनीमधून पाणी शोषून घेणं, ऍब्झॉर्ब करणं आणि नंतर ते झायलमद्वारे अगदी वरपर्यंत पोहोचवणं. विशेषतः यासाठीच वरपर्यंत पोहोचवण्यासाठी गुरुत्वबलाच्या विरुद्ध त्या पाण्याला वर जावं लागतं आणि म्हणून तिथं फिजिक्सचे जे काही तत्व वापरले जातात हे फार महत्वाचे ठरतात. आता या ठिकाणी जमिनीतील पाण्याचे प्रकार पाहायचे. आता इथं मात्र तुम्ही गोंधळून जाऊ शकता. जमिनीतील पाण्याचे प्रकार म्हणजे काय? पाण्याचा कोणता प्रकार असू शकतो? पाणी म्हणजे H2O. पण प्रत्यक्षामध्ये हे जे काही वॉटर मॉलिक्यूल आहे हे पाणी जे आहे तर हे आजूबाजूच्या सॉइल पार्टिकल सोबत किती प्रेशरनं किंवा किती फोर्स ऑफ अट्रॅक्शन अटॅच आहे, यावरून या पाण्याचे साधारणतः आपल्याला 4 प्रकार पाहायला भेटतात. पहिलं पाणी जे आहे ना तर ते ग्रॅव्हिटेशनल वॉटर म्हणजेच गुरुत्वीय पाणी नावानं ओळखलं जातं. त्यानंतरचं कॅपिलरी वॉटर. त्यानंतरचं काय बरं? कॅपिलरी वॉटर. ओके, म्हणजेच या ठिकाणी केशवाहिनीय पाणी. तिसरं जे आहे तर ते हायड्रोस्कोपिक वॉटर आणि चौथं असतं कंबाइन्ड वॉटर. बघा, ग्रॅव्हिटेशनल वॉटर, त्यानंतर कॅपिलरी वॉटर, हायड्रोस्कोपिक वॉटर आणि सगळ्यात शेवटचं आहे कंबाइन्ड वॉटर. इथं कंबाइन्ड वॉटर बद्दल या इमेजमध्ये दिलेलं नाहीये, पण तुम्हाला हे सांगतो की फक्त एकाच प्रकारचं पाणी हे वनस्पतींना वापरण्यायोग्य असतं, ते म्हणजे कॅपिलरी वॉटर. बाकी जे काही पाणी असतं, उदाहरणार्थ हायड्रोस्कोपिक वॉटर, यामध्ये होतं काय की जे काही सॉइल पार्टिकल आहेत, या सॉइल पार्टिकलला हे पाण्याचे मॉलिक्यूल इतके घट्टपणे अटॅच झालेले असतात की जे काही मूळ आहेत झाडाचे तर ते त्या वॉटर मॉलिक्यूलला वेगळं नाही करू शकत. कशापासून? त्या सॉइल पार्टिकल पासून. म्हणजे एकंदर वॉटर इज स्ट्रॉंगली कनेक्टेड विथ दिस सॉइल पार्टिकल्स. बरोबर आहे?
आता ग्रॅव्हिटेशनल वॉटरच्या बाबत ह्याच्या नेमकं उलट होतं. पाण्याचं प्रमाण इतकं जास्त असतं त्यावेळी जमिनीमध्ये की ते वॉटर मॉलिक्यूल आणि इतर त्या ठिकाणी जे काही सॉइल पार्टिकल आहेत यांच्यामध्ये खूपच कमी फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. त्याचा परिणाम हे पाणी खूप वेगानं जमिनीमध्ये झिरपतं. त्यावेळेस मोठ्या प्रमाणात पाणी देखील पूर्णतः भरलेलं असतं जमिनीमध्ये आणि हे जे काही खाली झिरपणारं पाणी आहे ना, तर त्यालाच म्हटलं जातं ग्रॅव्हिटेशनल वॉटर म्हणजे गुरुत्वीय पाणी. खूप जास्त पाऊस पडल्यानंतर सगळीकडे पाणीच पाणी होतं बघा. जमिनीमध्ये पाणीच पाणी होतं. अशा वेळेस या ठिकाणी त्यामधलं जे काही गुरुत्वीय पाणी असतं, ग्रॅव्हिटेशनल वॉटर, तर साधारणतः पहिल्या 2-3 तासानंतर बरोबर त्या ठिकाणी जमिनीच्या खालच्या थरामध्ये गायब होतं, झिरपतं. तर ते पाणी वनस्पतींसाठी उपयोगाचं नाहीये. हायड्रोस्कोपिक वॉटर उपयोगाचं नाहीये. आणखी एक प्रकार असतो तो म्हणजे कंबाइन्ड वॉटर. कंबाइन्ड वॉटरला खरं तर वॉटर म्हणणंच हेच चुकीचं आहे. तुम्ही बरेचसे असे कंपाउंड्स पाहिले असतील त्याच्यामध्ये शेवटी भला मोठा फॉर्म्युला आणि नंतर हाफ H2O, 2H2O अशा पद्धतीनं त्या ठिकाणी शेवटी पाणी दाखवलं जातं. हे पाणी त्या ठिकाणी रासायनिक बंधानं त्या कंपाउंड सोबत अटॅच असतं. त्यामुळे साहजिकच जे रूट आहेत किंवा रूट हेअर्स आहेत तर त्या पाण्याला त्या कंपाउंड पासून वेगळं नाही करू शकत. ओके. तर इथं सगळ्यात महत्वाचं जे काही पाणी आहे तर ते कॅपिलरी वॉटर. इट इज आयडियल रेंज त्या ठिकाणी प्रेशरची किंवा फोर्सची असते. त्यानंतर हायग्रोस्कोपिक वॉटर जे आहे तर याच्याबद्दल मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. हे पाणी वनस्पतींना उपलब्ध नसतं कारण ते खूप घट्टपणे बांधलेलं असतं कुणासोबत, सॉइल पार्टिकल सोबत. त्याच्यानंतर केमिकली कंबाइंड वॉटर किंवा ह्याला कंबाइंड वॉटर म्हटलं जातं. रासायनिक पाणी देखील खनिजांमध्ये रासायनिक स्वरूपामध्ये उपलब्ध असणारं पाणी. खनिजांमध्ये रासायनिक स्वरूपामध्ये उपलब्ध असणारं पाणी म्हणजेच काय बरं, तर या ठिकाणी कंबाइंड वॉटर. की कोणत्याही पद्धतीनं वनस्पती त्याचा उपयोग करू शकत नाहीत. तर इथं आपण बघा एकूण 4 प्रकारचं पाणी पाहिलेलं आहे. पहिलं जे आहे तर ते ग्रॅव्हिटेशनल. वनस्पतींसाठी कोणताही उपयोग नाहीये ह्याचा. अतिरिक्त प्रमाणामधलं पाणी असतं जे जमिनीमध्ये झिरपून जातं पाऊस पडल्यानंतर 2-3 तासामध्ये. दुसरं ते उपयुक्त असणारं पाणी ते म्हणजे कॅपिलरी वॉटर. तिसरं जे काही आहे तर ते म्हणजे हायग्रोस्कोपिक वॉटर. उपयोगाचं नाहीये कारण सॉइल पार्टिकल सोबत मॉलिक्युलर लेवलला खूप जास्त त्या ठिकाणी ऍडेझिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे कनेक्ट झालेलं असतं आणि रूट हेअर्स मध्ये किंवा रूट मध्ये तेवढी कॅपॅसिटी नसते त्यांना वेगळं करण्याची. आणि चौथं हे पूर्णतःच एक वेगळं पाणी आहे, केमिकली कंबाइंड वॉटर. ओके. तर यापैकी उपयोगाचं कोणतं तर कॅपिलरी वॉटर. काही खूपच त्या ठिकाणी कोरड्या वातावरणामध्ये राहणाऱ्या वनस्पती आहेत. त्या वनस्पती हायग्रोस्कोपिक वॉटरचा देखील उपयोग करू शकतात. पण सगळ्या वनस्पती नाही. जे डेझर्ट प्रोन एरियामध्ये राहतात, डेझर्ट्समध्ये ग्रो होतात, तर त्या वनस्पतींमध्ये ही कॅपॅसिटी असते. अन्यथा बाकी वनस्पती ह्याचा वापर नाही करू शकत. ओके. तर इथं हा सगळा जो काही भाग आहे तर आपण चार्टच्या स्वरूपामध्ये घेतलेला आहे. आता इथं गुरुत्वीय पाणी त्याचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन इतकं कमी आहे की लेस दॅन 1/3 ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे 0.33 ॲटमॉस्फेरिक प्रेशर पेक्षा देखील कमी तसं त्या ठिकाणी तो बॉन्ड असतो. हायग्रोस्कोपिक वॉटरचा 31 ॲटमॉस्फेरिक प्रेशर पेक्षा जास्त असतो. कॅपिलरी वॉटरची रेंज अगदी आयडियल आहे 0.33 ते 31. 0.33 ते 31 म्हणजे या रेंज मधलंच पाणी वनस्पती ऍब्झॉर्ब करू शकतात. आणि रासायनिक पाण्याचा कंबाईंड वॉटरचं तर काही देणं घेणंच नाहीये. ते एक पूर्णतः कंपाऊंड फॉर्म मध्येच ते अटॅच झालेलं असतं. ओके. इथपर्यंत नक्कीच तुम्हाला सगळ्या गोष्टी समजल्या असतील बघा. त्याला काही डाऊट असेल तर विचारू शकता बरं. जसं आपण जीवशास्त्रामध्ये प्राण्यांचं वर्गीकरण, वनस्पतींचं वर्गीकरण, सजीवांचं वर्गीकरण विशेषतः 2 किंगडम, 3 किंगडम, 4 किंगडम क्लासिफिकेशन पाहतो. पेशी, ऊती त्या पद्धतीनंच वनस्पतीशास्त्राचं देखील खूप जास्त महत्व आहे. बरेचसे प्रश्न या ठिकाणी आपल्याला बॉटनीवर विचारलेले पाहायला भेटतात. तर इथं
या ठिकाणी आता वनस्पतींमध्ये पाणी गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध वर चढतं हे आपण पाहिलं आणि हा खूप मोठा टास्क आहे खरं तर. कळालं का? आधी देखील मी तुम्हाला चर्चा केलेली आहे. इव्हन या 3 थेअरींबद्दल सांगितलेलं देखील आहे. रूट प्रेशर थेअरी, त्यानंतर ट्रान्सपायरेशनल पूल थेअरी आणि कॅपिलरी ॲक्शन थेअरी. आता या तीनही थेअरी प्रत्येकच वनस्पतींमध्ये आपल्याला पाहायला भेटतात का? तर तसं नाहीये. काही वनस्पतींमध्ये स्पेसिफिकली एखादी थेअरीच लागू आपल्याला पाहायला भेटते. बरं, सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात इफेक्टिव्ह किंवा जी बऱ्यापैकी सगळ्यांनाच लागू पडते ती आहे ट्रान्सपायरेशनल पूल थेअरी. त्या ट्रान्सपायरेशनल पूल थेअरीचं आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये देखील एक उदाहरण सांगू शकतो. ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वप्रथम रूट प्रेशर बद्दल पाहूया. कशा पद्धतीनं वनस्पती या ठिकाणी पाणी ॲब्झॉर्ब केल्यानंतर या ठिकाणी त्या पाण्याला झायलम मधून वर पाठवतात. साहजिकच इथं झायलम पर्यंत पोहोचवणं आणि झायलम मध्ये पुन्हा वर पाणी चढवणं याच्यामध्ये या पेशींच्या टर्जिडिटीचा खूप जास्त रोल असतो बघा. बघा मी काय म्हणतोय. रूट प्रेशर मुळांमधील जिवंत पेशींमध्ये सतत खनिजांचे ऍक्टिव्ह ऍब्झॉर्प्शन ऑफ मिनरल्स होत असल्यामुळे मुळांच्या झायलम मध्ये पाण्याचा जो काही दाब आहे तर तो एक जास्त लेवलला तयार होतो. हायड्रोस्टॅटिक प्रेशर म्हटलं जातं. त्यालाच आपण जनरल भाषेमध्ये रूट प्रेशर देखील म्हणतो. हेच रूट प्रेशर त्या पाण्याला वर ढकलण्यासाठी काम करत असतं. कळलं का? इथं काय होतं बघा. इथं ही एक पेशी आहे. हिच्यामध्ये पाणी भरलं. साहजिकच हिच्यामध्ये टर्जिडिटी निर्माण होते. म्हणजेच ही पेशी जी आहे ना तर ती फुगते. ही फुगल्यानंतर ह्या पेशीमधलं पाणी जे आहे ना तर ते त्याच्या शेजारच्या पेशीमध्ये जातं. सुरुवातीला ही पेशी फ्लासिड असते. पाण्याचं प्रमाण एवढं नसतं, पण तिच्यामध्ये जेव्हा हे पाणी जातं तेव्हा ती देखील फुगते, टर्जिड होते आणि त्याचा परिणाम म्हणजे तिच्या वरच्या पेशीमध्ये देखील हीच प्रक्रिया होते. पण ह्याला एक मर्यादा आहे. जसजसं या ठिकाणी ह्या पेशी वरच्या ज्या काही आहेत तर त्यांच्यामध्ये पाणी पोहोचत राहील. या वरच्या पेशींचं वजन जे आहे किंवा तो दाब जो आहे तर तो खालच्या पेशीपर्यंत येत राहणार ड्यू टू ग्रॅव्हिटेशन. म्हणजे या पद्धतीनं एका लिमिटच्या वर साधारणतः ती लिमिट म्हणजे 5 ते 7 फूट त्याच्या वर पाणी वर जाऊ शकत नाही. म्हणजे एकंदर रूट प्रेशर थिअरी ही उंच वनस्पतींसाठी लागू पडत नाही. का बरं? कारण या पद्धतीनं काही मीटर पर्यंतच काय असते बरं? वर ढकलण्याची क्षमता असते. उंच झाडांमध्ये पाणी वर नेण्यासाठी रूट प्रेशर थिअरी ही एकटी सफिशियंट नाहीये. अगदी सोप्या पद्धतीनं मी रूट प्रेशर थिअरी कशी काम करते हेही सांगितलेलं आहे आणि त्यासोबतच त्याच्या मर्यादा देखील सांगितल्या. इफेक्टिव्ह आहे का? आहे इफेक्टिव्ह. व्हेरिफाय देखील करता येते ही रूट प्रेशर थिअरी जी आहे तर ती आपल्याला व्हेरिफाय देखील करता येते. रात्रीच्या वेळेस या ठिकाणी एखादं खोड छोट्या वनस्पतीचं जर आपण कट केलं तर पाणी जे आहे ना तर ते वर येऊन झायलमधून बाहेर पडताना दिसतं. ते पाणी वर कशाच्या माध्यमातून यायले? कारण रात्रीच्या वेळेस तुम्ही ते कट करताय त्याचा अर्थ ट्रान्सपायरेशन पूल थिअरी तिथं काम करत नाहीये. बरोबर आहे? म्हणजे एकंदर ही थिअरी वास्तवात आहे का? आहे. पण मर्यादित स्वरूपामध्ये हिचा उपयोग उंच वनस्पतींमध्ये स्पेशली होत असतो. आता आपण ट्रान्सपायरेशन पूल थिअरी बद्दल पाहूया. ट्रान्सपायरेशन पूल थिअरीचं एक उदाहरण जर सांगायचं असेल तर तुम्हाला एक प्रॅक्टिकल उदाहरण सांगतो बघा. फिजिक्सच तत्व आपण तिथं वापरत असतो. समजा हे भांड आहे, या भांड्यामध्ये पाणी भरलेलं आहे. या भांड्यामध्ये पाणी भरलेलं आहे. हे पाणी जे आहे तर हे तुम्हाला बाहेर काढायचंय विदाऊट एनी पंप, मोटार यांचा वापर न करता हे पाणी तुम्हाला बाहेर काढायचंय. कसं कराल? तर साहजिकच एक पाईप जो काही आहे तर तो तुम्ही या पाण्यामध्ये या भांड्यामध्ये बुडवाल. बरोबर आहे? पाईपचा एवढा भाग जो आहे ना तर तो काय झाला बरं? पाण्यामध्ये बुडला. आपण काय करतो तर आपलं तोंड जे काही आहे तर इथं लावतो आणि ही मधली हवा खेचतो. मधली हवा खेचली याचा अर्थ इथलं प्रेशर 0 झालं. तुम्ही निर्वात पोकळी तयार करतायत आणि इथलं प्रेशर या पाण्याचा हा बुडालेला भाग जो काही आहे तर इथलं प्रेशर मात्र तुलनेनं जास्त आहे. प्रेशर ग्रेडियंट खूप जास्त आहे. प्रेशर ग्रेडियंट जास्त झाल्यामुळं हे पाणी वर खेचलं जातं ड्यू टू हाय प्रेशर ग्रेडियंट. पाणी असो, हवा असो, हाय प्रेशर टू लो प्रेशर मूव्ह करत असते. म्हणजे इथं तुम्ही निर्माण केलेल्या व्हॅक्यूममुळं, निर्वात पोकळीमुळं हे खालचं पाणी वर खेचलं गेलं आणि एकदा ते वर खेचलं गेलं की कोहेसिव्ह फोर्समुळं ते वर येतच राहतं. इथं देखील सेम आहे. इथं निर्वात पोकळी निर्माण कुठं होते तर त्यासाठी या पानांवर असणाऱ्या स्टोमॅटा
यांचा फार रोल असतो. तर टोमॅटो जेव्हा ओपन होतात तेव्हा साहजिकच इथलं जे पाणी आहे ना तर त्याचं बाष्पीभवन होतं आणि ते बाहेर वातावरणात निघून जातं. याचा अर्थ या भागामध्ये पाण्याच्या निर्वात पोकळी निर्माण होते. ही पोकळी लो प्रेशर निर्माण करते, झिरो प्रेशर निर्माण करते, जी त्याच्या खालच्या पाण्याला वर खेचते. खालचं पाणी त्याच्या खालच्या पाण्याला वर खेचतं. ही प्रक्रिया अगदी खालच्या मुळांपर्यंत चालू राहते आणि अशा पद्धतीनं 100 मीटर पर्यंतच्या वनस्पतींमध्ये देखील काय होतं बरं? 100 मीटर पर्यंतच्या वनस्पतींमध्ये देखील ही पद्धती खूप जास्त इफेक्टिव्ह आहे. कळालं का? पण हिचा हा फायदा जरी असला, उंच वनस्पतींमध्ये विदाऊट युजिंग एनी मोटार काहीही न वापरता फक्त या ट्रान्सपायरेशन नावाच्या एका प्रोसेसच्या मदतीनं आपण काय करतोय बरं? पाण्याला वर चढवतोय. पण त्याचा तोटा काय माहितीये का? जवळ-जवळ पाणी तुम्हाला 1 लिटर वरपर्यंत चढवायचं असेल तर त्यासाठी 99 लिटर पाणी जे आहे ना, तर ते तुम्हाला बाष्पीभवनाच्या माध्यमातून बाहेर टाकून द्यावं लागतं. म्हणजे वेस्टेज ऑफ वॉटर खूप जास्त आहे. ज्या ठिकाणी पाण्याचं प्रमाण खूप जास्त आहे तिथं म्हणजे जसं की ट्रॉपिकल एरिया, विषुववृत्तीय प्रदेश तिथं काही प्रॉब्लेम नाही. पण ऑलरेडी ड्रॉट प्रोन एरिया आहे, पाणी नाहीये, काही नाहीये आणि तिथं या वनस्पती असं जर करायला लागल्या तर मग मात्र त्या सर्व्हाइव्ह होणार नाहीयेत. ओके. तर त्याचे काही फायदे काय तर पानांमध्ये सतत ताजे पाणी उपलब्ध होतं. पोषक द्रव्यांचं वहन म्हणजे पाण्यासोबत मिनरल्स देखील त्या ठिकाणी जातच असतात आणि वनस्पती जी आहे तर ती थोडीशी कूल राहते, थंड राहते. आता कॅपिलरी फोर्स बद्दल पाहूया. कॅपिलरी फोर्स हा प्रकार जो आहे ना, तर तो निश्चितच तुम्ही केशाकर्षण या नावानं मराठीमध्ये अभ्यासलेला असेल. ओके, त्याचा प्रयोग देखील असतो बघा. कसा प्रयोग असतो? समजा हे एक भांड आहे. त्या भांड्यामध्ये पाणी आहे. ओके. आता या पाण्यामध्ये समजा तुम्ही 2 ट्यूब जर अशा टाकल्या, एका ट्यूबचा डायमीटर जास्त आहे, दुसरीचा फारच छोटा आहे. तर हे पाणी जे आहे ना, तर हे दोन्ही ट्यूबमध्ये वर जाईल, पण ही जी छोट्या डायमीटरची ट्यूब आहे ना, तर तिच्यामध्ये तो तुलनेने जास्त वर जाईल. का बरं? ड्यू टू कॅपिलरी ॲक्शन. अगदी जमिनीमध्ये देखील जे छोटे-छोटे छिद्र असतात, तर त्याच्यामध्ये देखील आपल्याला कॅपिलरी ॲक्शन पाहायला भेटते. इथं झायलम देखील त्याचं डायमीटर छोटा असल्यामुळं तिथं देखील कॅपिलरी ॲक्शन आपल्याला पाहायला भेटते. स्पेशली ॲडेसिव्ह फोर्स 2 वेगवेगळ्या पदार्थांमधलं जे काही आकर्षण बल असतं, तर त्याला ॲडेसिव्ह फोर्स म्हणतात. तर ते इथं काम करतं. आता ही थिअरी उपयुक्त आहे का? तर येस उपयुक्त आहे. पण कधी? जेव्हा झायलमचं डायमीटर हे कमी असतं. जेव्हा झायलमचा डायमीटर खूप जास्त आहे ना, तेव्हा मात्र ही थिअरी इफेक्टिव्ह ठरत नाही. बरोबर आहे. म्हणजे एकंदर या ठिकाणी या पद्धतीमुळे काही सेंटीमीटर ते काही डेसिमीटर पर्यंतच पाणी एकतर वर जाऊ शकतं आणि त्यासोबतच ही प्रक्रिया एकटी पुरेशी नाहीये. ह्याच्यासाठी ट्रान्सपायरेशन पॅरलली होणं आवश्यक आहे आणि जे छोटं झायलमचं डायमीटर असतं अशाच वृक्षांमध्ये ही थेरी इफेक्टिव्ह आहे. अन्यथा ज्या काही मोठ्या वनस्पती ज्यांचं इनर जे डायमीटर आहे झायलमचं तर ते देखील मोठं असतं तर त्यांच्यामध्ये ही एवढी इफेक्टिव्ह थेरी नाहीये. आलं का लक्षात? तर मित्रांनो या ठिकाणी आपण बराचसा भाग जो आहे तर तो वनस्पतीशास्त्राचा या पहिल्या लेक्चरच्या माध्यमातून कव्हर केलेला आहे बघा. काय काय पाहिलं? जमिनीमधील पाण्याचे प्रकार पाहिले. त्यापैकी कोणत्या प्रकारचं पाणी हे वनस्पती वापरू शकतात हे पाहिलं. त्यांचं ॲटमॉस्फेरिक प्रेशरची रेंज पाहिली. जसं की जे काही कॅपिलरी वॉटर असतं तर ते 0.33 टू 31 ॲटमॉस्फेरिक प्रेशरची त्याची प्रेशर रेंज असते. बरोबर आहे. आणि नेमकं तेच पाणी वनस्पती वापरू शकतात कॅपिलरी वॉटर. बाकी हायग्रोस्कोपिक वापरू शकत नाहीत, कंबाईन्ड वापरू शकत नाहीत, ग्रॅव्हिटेशनली वापरू शकत नाहीत. ग्रॅव्हिटेशनल का बरं? ड्यू टू लो प्रेशर किंवा लो फोर्स ऑफ अट्रॅक्शन. त्यानंतर या 3 थिअरीज बद्दल पाहिलं. ॲब्झॉर्प्शन, कंडक्शन, डिस्ट्रिब्युशन ऑफ वॉटर इन झायलम बद्दल पाहिलं. ओके. म्हणजे एकंदर इथं या पहिल्या लेक्चरच्या माध्यमातून बऱ्याचशा महत्त्वाच्या गोष्टी आपण इथं कव्हर केलेल्या आहेत बघा. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय पाहायचं हे देखील सांगतो. मुळांची रचना. ठीक आहे. मुळांची रचना जी आहे मग ह्याच्यामध्ये एक त्या ठिकाणी स्पेशल मूळ जर बघितलं तर सगळ्यात पुढं त्याला रूट कॅप असते. त्याच्या मागचा झोन जो आहे जिथं खऱ्या अर्थानं ग्रोथ होत असते सेल डिव्हिजन त्याला मेरिस्टेमॅटिक रिजन म्हटलं जातं. त्याच्या मागं
तो म्हणजे इलॉंगेशन झोन आणि सगळ्यात महाग असतो मॅच्युरेशन झोन, जो परमनंट अशा प्रकारचा झोन असतो. त्याच्यामध्ये सेल डिव्हिजन होत नाहीये. मुळांचे प्रकार आपल्याला पाहिजे तर बरोबर आहे. त्याच्यानंतर पाणी शोषण्यासाठी आवश्यक अशी रचना जी आहे, स्पेशली रूट हेअर्स बद्दल आपल्याला पाहिजे. रूट हेअर्सच्या बाबत जर महत्वाचं जर बघितलं तर ती सिंगल सेल आहे. ऍक्च्युली मल्टिपल सेल पासून ते रूट हेअर बनलेलं नसतं. ते ऍक्च्युली एक सिंगल सेलचं एक्सटेन्शन असतं. प्रकाश संश्लेषण ही प्रक्रिया समजून घेणं अत्यंत महत्वाचं असतं. वनस्पतींचं वैशिष्ट्यच आहे प्रकाश संश्लेषण. म्हणून तर वनस्पती ह्या ऑटोट्रॉफिक म्हणून त्या ठिकाणी आपण कन्सिडर करतो. आणखी एक अभिक्रिया वनस्पतींमध्ये होते ती म्हणजे श्वसनाची अभिक्रिया. कोणती बरं? श्वसनाची अभिक्रिया. तर त्याच्याबद्दल देखील आपण पाहणार आहोत. वनस्पतींमध्ये काही मूलद्रव्य आवश्यक ठरतात बघा. तर या मूलद्रव्यांबद्दल देखील आपल्याला पाहायचंय. त्याच्यामध्ये मॅक्रोन्यूट्रिएंट आणि मायक्रोन्यूट्रिएंट असे 2 प्रकार असतात. ओके. मग ते कोणते आहेत, त्याच्यासाठी आवश्यक असणाऱ्या ट्रिक ज्या आहेत तर त्या देखील मी तुम्हाला सांगणार आहे. या मूलद्रव्यांचं वनस्पतींमध्ये नेमके कामं काय आहेत? त्यांच्या अधिक प्रमाणामुळं कोणते दुष्परिणाम होतात आणि कमी प्रमाणामुळं कोणते दुष्परिणाम होतात हे पाहायचंय. काही आधुनिक कृषी पद्धती आहेत त्यांच्याबद्दल पाहायचंय, जसं की हायड्रोपोनिक्स, त्यानंतर ॲक्वापोनिक्स, एरोपोनिक्स यांच्याबद्दल पाहायचं. शेवटी नायट्रोजन फिक्सेशन आणि या ठिकाणी रेस्पिरेशन सगळ्यात महत्वाचं. रेस्पिरेशन हे फक्त काही सजीवांमध्ये, फक्त प्राण्यांमध्येच होतं असं नाहीये, तर रेस्पिरेशन हे वनस्पतींमध्ये देखील होत असतं. का बरं होतं? अरे कारण रेस्पिरेशनच्या माध्यमातूनच ऊर्जा निर्माण होते. रेस्पिरेशनची म्हणजे श्वसनाची अभिक्रिया तुम्ही जर पाहिली तर शेवटी एटीपीच्या स्वरूपामध्ये ऊर्जा तयार होते बघा एका ग्लुकोज मॉलिक्यूल पासून 38 एटीपी. मग जशी प्राण्यांना ऊर्जा आवश्यक असते तशी वनस्पतींना देखील आवश्यक असते. रेस्पिरेशन आणि प्रकाश संश्लेषण म्हणजेच फोटोसिंथेसिस यांच्यामध्ये कंपॅरिझन समजून घेणं फार महत्वाचं आहे. तर ते देखील आपल्याला पाहायचं आहे बघा. नायट्रोजन फिक्सेशन, श्वसन या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण पाहूया ना तेव्हा खऱ्या अर्थानं तुम्हाला हा जो काही भाग आहे तर तो व्यवस्थित समजून जाईल. ओके. तर आशा करतो मला हा घटक जो आहे तर तो व्यवस्थित पद्धतीनं समजलेला आहे. भेटू पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, आजचा हा अग्निवीर भरती अभ्यासक्रमाचा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. अग्निवीर भरतीसाठी अजून अभ्यास साहित्य, टेस्ट, अपडेट्स आणि मार्गदर्शनासाठी गुगल प्ले स्टोअरवरून सब फाउंडेशन ॲप आजच डाउनलोड करा. तुमचं स्वप्न देशाची सेवा करण्याचं आणि आमचं ध्येय तुम्हाला त्या स्वप्नापर्यंत पोहोचवणं. जय हिंद, जय भारत.